कबड्डी आपली माती आपला खेळ कबड्डी. मध्यंतरानंतर पुनश्च एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. सांगलीचा महेश चढाईसाठी आणि त्याने झेप घेऊन अतिशय उत्कृष्ट असा गुण घेतलाय आणि त्याने तो दाखवलाय की मी चौथ्या खेळाडूला बाद करून मध्ये झेप घेऊन त्यांनी पुढचा पाऊल मध्यरेषेकडे टाकून तो मध्यरेषेपर्यंत गेला. नामदेवाची कमाल रायगडसाठी. आणि आता आलेला आहे आनंद पाटील. झपाटून पुढे स्पर्श पट ठोकलेला आहे. अभय इंगळे रत्नागिरी रेडर्सचे आपल्या स्क्रीनवर. सुलतान डांगेची चढाई रायगड डायनामोस साठी. सांगलीचे 5च खेळाडू क्रीडांगणात. रायगडच्या खेळाडूंचा प्रयत्न असायला हवा की एक एक गडी बाद करून त्यांच्यावर लोन चढवला तर रायगडकडे आणखीन त्यांची गुणसंख्या वाढेल आणि लीड येईल. क्षेत्ररक्षण मजबूत ठेवून चढाईमध्ये गुण घ्यायला हवाय. हा पहा महेश मखदूमला बाहेर ढकललेला आहे मैदानाच्या. पण त्याने मध्यरेषा शिवली का पाहूयात. परतताना महेश मखदूम मध्यरेषा शिवलेली आहे महेश मखदूमने. रायगडने निश्चित एक चांगली भरारी या इथे घेतलेली आहे या सामन्यामध्ये. सांगलीचा संघ हा निश्चित मातब्बर संघ मानला जातो कारण साखळी स्पर्धेत एकही सामना ते हरलेले नाहीयेत. परत एकदा आनंद पाटील. केश रचनेत त्याचा नाजूक असा तलवार कट आहे. आणि तलवारीसारखी चपळ हालचाल. परत एकदा स्पर्श. वाघाचा पंजा पुढे सरसावलेला आहे. चांगली अशी झेप घेतो तो आणि तो मध्यरेषेकडे सरसावतो. त्याची ही लखब अतिशय वाखाणण्याजोगी आहे आणि तो योग्य रीतीने ती झेप घेऊन गुण घ्यायचा प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो. आणि झालेला आहे तो यशस्वी. रायगडसाठी निलेश पाटील रेडर. नवीन रेडर आलेला आहे. विविधता आपल्या आक्रमणात आणण्याचा प्रयत्न. हा पहा परत स्पर्श निलेश पाटीलचा. अर्धवट रेड टाकून ब्रेक घेऊन उलट्या पायाने टो टच केला आणि परफेक्टली त्यांनी त्याला ते आउट केलं. आपण बघू शकतो या ठिकाणी. हा पहा उलटा पदस्पर्श. महेश मखदूम. परत एकदा सांगलीची आघाडी 1 गुणाची. महेश मखदूम आलेला आहे सांगली रॉयल साठी. कप्तान आशिष म्हात्रे आणि आरिफ सय्यद 2 मातंबर असे डिफेंडर्स आहेत रायगड डायनामोसचे. पाहूया महेश मखदूम जोखीम उचलतोय का नाही. कोणताही गुण अजून मिळालेला नाहीये. 3 खेळाडूंमध्ये रायगडच्या संघाने खेळाडूंनी पण अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं संयम राखलाय आणि क्षेत्ररक्षण चांगलं ठेवलंय. ही योग्य रणनीती आहे. त्यांनी तिथे योग्य क्षेत्ररक्षण करून चढाईमधनच गुण घेणं हे त्यांना फायद्याचं होणार आहे. पण सगळे रेडर त्यांचे बाद झालेले आहेत. त्यांच्या बचाव फळीचा मुख्य मदार असलेला आरिफ सय्यद आता रेडसाठी आलेला आहे. साखळी स्पर्धेत एका सामन्यात त्याला सामन्याचा मानकरी पुरस्कार मिळालेला आहे केवळ त्याच्या बचाव तंत्रावर. आरिफ सय्यद आणि नामदेव सोळकर मैदानाच्या बाहेरून. चपळपणे पाठलाग सांगलीच्या रोहित बन्नेचा. तीन खेळाडू शाबूत रायगड डायनामोसच्या मैदानात. चपळाची उलटी लात ब्रुसली जॅकी चॅन. हे पहा ही छोटी कंपनी रायगड डायनामोसची. ओजस पाटील, आरव पाटील, सवाई पाटील, चित्रा पाटील, संपूर्ण पाटील कुटुंबीय PNP ग्रुपचा संघमालक रायगड डायनामोसचे इथे जातीने उपस्थित. कप्तान आशिष म्हात्रेची चढाई रायगड डायनामोससाठी. साथीच्या साथी खेळाडू शाबूत सांगली रॉयल्सचे. बोनस रेषा पार केलेली आहे. गुण मिळवलेले आहेत आणि टाळ्या.
आनंद पाटील परत एकदा चपळ असा आनंद पाटील, विद्युत चपळाई असलेला आनंद पाटील, कोपऱ्यातल्या डिफेंडरला आवडलेला आहे विळखा, पण निसटला आनंद खूप चांगला पाटील. प्रयत्न होता, त्यांनी पकडला होता त्याला चांगला. वैभव कदम त्या तिथे पकडण्यात चुकला आणि तो कोलांटी उडी घेतली आणि इथे पकड फसली. सुलतान डांगे एकमात्र खेळाडू आता रायगड डायनामोचा चढाई करत आहे. पाहता पाहता 6 गुणांची आघाडी मिळवलेली आहे सांगली रॉयल्सने. हीच तर खासियत आहे सांगलीच्या संघाची. पापणी लावायच्या आत आणि काही कळायच्या आत झपाझप 5-6 गुण मिळवून हा संघ पुढे आघाडी घेतो. अनेक सामन्यात त्यांनी अशीच बाजी पलटवलेली आहे. महेश मगदूम आता सांगली रॉयल्ससाठी. 6 गुणांची आघाडी भरून पिछाडी भरून काढायची रायगड डायनामोजला. आपल्या संघाकडे आघाडी आहे हे देहबोलीत दिसून येते. महेश मगदूमच्या पहा किती संतपणे त्याने चाल केलेली आहे. नामदेव इसवलकर रायगड डायनामोसाठी. पाच गुणांची आघाडी सांगलीला. 6.5 मिनिटं झालेली आहेत. 13.5 मिनिटं बाकी या दुसऱ्या हाफ मध्ये. खचाखच भरलेला हा शिवछत्रपती क्रीडा नगरीतील बॉक्सिंगचा हॉल. आनंद पाटीलची चढाई सांगली रॉयल्ससाठी. सेकंड हाफ मधली 7 मिनिटं झाली आहेत आणि 5 गुणाचं लीड हे सांगलीकडे आहे. त्यामुळे रायगडच्या खेळाडूंवर जबाबदारी आली आहे की त्यांनी प्रत्येक चढाईमध्ये गुण घ्यावं आणि आक्रमकता दाखवावी. आणि निश्चितपणे चुका करायच्या नाहीत. एका रेडमध्ये 2-2, 3-3 लॉट त्यांचा जातोय. तिथे त्यांना मोठी हानी आणि होते. आक्रमकता दाखवायला सुरुवात आता करायलाच हवी, नाही तर असं होईल नंतर तुम्ही स्टार्ट घेतला पण वेळ कमी पडला. सुलतान डांगे पकडण्याचा प्रयत्न, रोहित बनण्याचा आणि सुलतान डांगे निसटलेला आहे त्याच्या पकडीतून. हा पहा रोहित बनणे पुढे आला पण साथ मिळाली नाही मागून लोकांची. त्याला नवीन रेडर आलेला आहे सांगलीसाठी. राहुल वडार नवीन खेळाडू, नवीन रेडर. हा पहा राहुल वडार, यशस्वी अशी त्याची ही चाल. मैदानाच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न पण हे पहा पकडीतून निसटून मध्य रेषा शिवलेली आहे. परत एकदा मोठी चूक रायगडची. त्यांचं टायमिंग परफेक्ट होतं पण त्याला ते पकडत अर्ध्या लॉबीपर्यंतच घेऊन गेले. त्याला अर्धी लॉबी परत त्याला मध्यरेषेकडे जायला त्यांनी ठेवली. पूर्णपणे मैदानाच्या बाहेर घेऊन जायला हवं होतं. बरोबर आहे. परत बाद नामदेव इसवलकर पायात पाय अडकून पडलेला आहे. एकामागोमाग एक धक्के लागतात आता रायगडच्या किल्ल्याला. सांगलीच्या तोफा गरजतायत आणि खिंडार पाडतायत रायगडच्या किल्ल्याला. 7 गुणांची आघाडी सांगली रॉयल्सकडे आहे. लाईव्ह वायर डायनामाइट आनंद पाटीलची चढाई सांगली रॉयल्ससाठी. 4 खेळाडू रायगडचे. परत एकदा पकडीतून निसटला. अतिशय उत्कृष्ट मूव होती त्याची, तरी साखळीच्या खालून त्यांनी गेला. बोगदा बनवलेला आहे साखळीचा आणि निघून गेलेला आहे असं तो. तुमचं चौफेर लक्ष हवं. त्यांनी बघितलं की साखळी वरून आली आहे. साखळी ही नेहमी खालून यायला हवी होती. तरी त्यांनी बघितलं इथे लूप होल दिसतो त्यांनी त्याचा फायदा घेतला. जागा तिथे मार्ग काढा. आशिष म्हात्रे हे पहा आशिष म्हात्रेला पकडण्याचा प्रयत्न. आशिष म्हात्रेने मध्य रेषा शिवलेली आहे. किती खेळाडू बाद झाले पंचांच्या निदर्शनास आणून देताना. सामन्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर महेश मगदूम. 7 गुणांची आघाडी सांगली रॉयल्सकडे. 9.5 मिनिटं झालेली आहेत. 10.5 मिनिटं बाकी या सामन्यातली. रायगडला चित्र पालटवण्यासाठी, सांगलीला आपला दबदबा राखण्यासाठी. अटीतटीच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघाचे खेळाडू चांगला खेळाचं प्रदर्शन करतायत आणि त्यांची जिद्दही वाखाणण्याजोगी आहे. फक्त वेळेचं भान ठेवून असलेल्या
गुणसंख्यांवर लक्ष ठेवून आणि योग्य ती रणनीती आखून त्यांनी आता पुढचं पाऊल ठेवलं तर आपल्या संघाला विजय आणण्याकरता ते सक्सेस होतील त्यामध्ये. बरोबर आहे छाया. सुलतान डांगेची चढाई. 5 खेळाडू शाबूत सांगली रॉयल्सचे.